ओके तिकडे बघा. ओके राजेंद्र पाटील विद्यालयामधील शिक्षक, मुख्याध्यापक, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील यांनी या सर्वांचं मी मनापासून ऋणी आहे. निरोपाची शेवट किती गोड होत, जे भरभरून दिलेलं प्रेम आहे ते काय स्वरूपी आठवणीत आहे. एवढी गोष्ट. जय जय. सर त्या नावानुसार तिने एक असं सुंदर असं गिफ्ट दिलेलं आहे. खूप खूप अभिनंदन. ओके तो आपल्या पायावर खंबीरपणे उभा राहतो आणि पुढील येणाऱ्या पिढ्यांना खूप मोठा असा मार्गदर्शक बनतो. स्वतःचं घर तर शिक्षणामधून सुधारतं, परंतु आपले पालक असतील, आपले नातेवाईक असतील, आपला समाजाला तसेच आपल्या घराला, देशाला शिक्षणाचा उपयोग होत असतो. त्यासाठी शिक्षण हे खूप सर महत्त्वाचं आहे. आपण सांगितलं मुलांचे डोळे सर तुमच्याकडे बघत नव्हतं तुम्ही बोलत असताना, इतका जिव्हाळा लागलेला. मला सुद्धा माझा हात आता म्हणजे हातात माईक आहे का नाही मला सूचना झाले. म्हणजे इतकं तुम्ही मुलांना जीव लावला हे मला म्हणजे माहित नव्हतं की ते मुलं एक सुद्धा तुमच्याकडे बघत नव्हता. पूर्णपणे त्यांनी त्यांचे डोळे बंद करून घेतले होते. तर खरंच नांगे सरांनी ह्या 1.5 वर्षामध्ये जीव लावणे आणि शिक्षणाच्या बाबतीत त्यांनी इतकं म्हणजे मुलांना शिकवलेलं आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गावचे सरपंच, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सर्व ग्रामस्थ, अमरावती शाळेमधील सर्व माझे सहकारी, राजेंद्र पाटील शाळेमधील मुख्याध्यापक, तेथील सर्व सहकारी, 29 मे 2018 या दिवशी हे आपल्या गावामध्ये नवीनच आम्ही रुजू झालो होतो.
साधारणपणे 7 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आपल्या पिंपरी ग्रामस्थाकडून जे सहकार्य मिळालं, एखाद्या शासकीय कार्यालयामध्ये काम करत असताना स्थानिक लेवलच्या अडचणी आणि शासकीय कार्यालयाकडून येणारे विविध प्रकारचे कामं आणि त्यामध्ये येणाऱ्या अडचणी या सोडवण्यासाठी आपल्या गावातील सर्वच नागरिकांनी खूप मोलाचं सहकार्य केलं. त्यांचा मुलं शाळेत असतील किंवा नसतील, आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलो आणि त्या सर्वांनी आपापल्या परीनं आमच्या शाळेच्या समस्या सोडवण्यासाठी खूप मोलाचे योगदान दिलं. त्यामध्ये महिला वर्ग सुद्धा हिरिरीनं सहभागी होता. आठवणीत राहण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आहेत, परंतु आम्ही ज्यावेळेला या ठिकाणी नवीन आलो होतो, परिचय जास्त कोणाचा नव्हता आणि 15 ऑगस्टचा कार्यक्रम पहिला झेंडावंदन आमचं या ठिकाणी होतं. विद्यार्थ्याला शाळेत पाणी पिण्याची सोय नव्हती कशीच. एक शब्द बालाजी पाटील त्यांचे मित्रमंडळ होते आणि आठवणीतला माणूस म्हणून सहज एक जणांनी अशी चर्चा केली, सांगितलं की नानाला एकदा बोलून बघा. मी अनपड सर आम्ही त्या ठिकाणी होतो, रोडवरच नानावरती नानाला आवाज देऊन बोलून गेला आणि सांगितलं त्याच्या पाटील सोबत होते. एका दिवसामध्ये ज्या दिवशी आम्ही बोललो त्या दिवशी संध्याकाळी 4 वाजता पाण्याची टाकी या ठिकाणी बसवून नळ योजना चालू करून लेकराला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी नानानी आणि बालाजी पाटील आणि गावातील त्यांचे सहकारी सगळे त्यांनी ज्यांना सांगितलं सगळे एका दिवसामध्ये पाण्याची सोय लेकरांना पिण्यासाठी त्यांनी केली होती. म्हणजे एवढं सहकार्य हे लोक गावात आपल्याला करतात. तर त्या अनुषंगानं ही गाव आणि ही शाळा किंवा या गावामधलं सर्व कार्यालय हे त्यांच्या सेवेसाठी असतात आणि त्यांच्या सेवा पूर्ण करण्यासाठी आपण एक शासनाच्या माध्यम असतो आणि या माध्यमामध्ये एकमेकाविषयी असणारे गैरसमज तो विषय न समजल्यामुळे वाढत जात असतात. तो विषय जर आपण त्यांच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचवला आणि समजावून जर सांगितला, आपल्या अडचणी जर आपण त्यांना व्यवस्थित समजावून सांगितल्या, तर निश्चितपणानं आपल्या शाळेचं नाव लोक आणखी न्यायापेक्षा वाढवण्यास ते लोक आपल्याला सहकार्य करतील. एवढी मी गावाच्या वतीनं तुम्हाला सर्वांना या ठिकाणी स्थापना 7 वर्षामध्ये मी फार ठोकळचं घर शेतामधलं इकडे चंदू अण्णाच्या घराच्या पलीकडला भाग टोटल गावामध्ये जवळजवळ मी या 7 वर्षामध्ये 3-4 वेळा प्रत्येक घरामध्ये जाऊन आल्यासारखं आलेलो आहे. लोकांचं सहकार्याची भावना प्रत्येकामध्ये आहे. कोणाला वेळ नसतो. शेतकरी प्रत्येक गावागावामध्ये शेती व्यवसाय करणारा समाज मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळे अडचणी वेगवेगळ्या असतात. सकाळी लवकर जाणं असेल येणं असेल, परंतु त्यांच्या टायमिंगनुसार जर आपण आपल्या अडचणी त्यांच्या कानावर जर आपण घातल्या तर निश्चित आपल्या या गावामध्ये सर्व स्तरातले लोक, सर्व स्तरातले म्हणजे ज्यांची शाळेमध्ये मुलं आहेत नाहीत अशी सुद्धा गावातील माणसं आपल्याला सहकार्य करतात. महिला मंडळ सुद्धा त्या ठिकाणी बऱ्याचशा कार्यक्रमामध्ये भावनीताईसारख्या महिला आम्ही बऱ्याचदा आवाज जर दिला तर त्या निश्चित त्यांच्या वेळात वेळ काढून या ठिकाणी येऊन त्यांच्या गटाच्या महिलांपर्यंत सुद्धा आमच्या काही मुलींच्या तक्रारी असतील किंवा लागणारे साहित्या संदर्भात असतील तर वेगवेगळ्या प्रकारचं त्यांचं मार्गदर्शन आणि सहकार्य सर्व ग्रामस्थांचं आम्हाला मिळालं. या शाळेमध्ये अगदी आमच्या वैयक्तिक ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी फार जर आमच्या इमर्जन्सीमध्ये जर काही अडचणी मिळेल आम्हाला घरून जातात काही नाही झाले आणि नुसतं आम्ही इकडं शाळेमध्ये आलो काय हातात काय पिशवी वगैरे नाही दिसली तरी ते बाकीच्या लक्षामध्ये येतं. आणि एक 10-20 मिनिटांमध्ये कधी आम्ही सांगितलं तर कधी न सांगता ते बघू ना त्या ठिकाणी जेवणाची डब्याची सोय त्यांनी करून लगेच सांगायची मुलाला कोणाला म्हणजे कसलाही किंतु परंतु मनामध्ये न ठेवता अडचणी सगळ्यांना असतात. त्यातनं मार्ग काढलाही जातो, निगतही असतो. परंतु पिंपरीवासियांचं जे प्रेम मिळालं, जे आपुलकी मिळाली
जे सहकार्य मिळालं ते निश्चित वापरण्याजोगं होतं. आणि नेहमी मी जरी या ठिकाणी नसलो तरी इथून पुढे सुद्धा आपल्या माझ्या पुढच्या आयुष्यामध्ये या सहकार्याची जाणीव ठेवून पुढचं आयुष्य अतिशय आनंदामध्ये तुमच्या आठवणीमध्ये घालवण्याचा मी माझा प्रयत्न असेल. सर्व विद्यार्थ्यांना लहान मुलं आहात तुम्ही तरी सुद्धा गेलेली वेळ आपल्या आयुष्यात परत कधीच माघारी येत नाही. जेवढा वेळ आपल्याला मिळतोय त्या वेळेचा आपण निश्चितपणे सदुपयोग केला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये वीज नव्हती, परत तिथे खायला वाकर नव्हती. त्या काळामध्ये त्यांनी शिक्षण घेऊन जगावर राज्यराज्य करण्याचं धाडस त्यांनी निर्माण केलं होतं. आपल्याकडे सगळ्या सुविधा आहेत. आपण घरी वेगळं सांगतो, शाळेत सरांना वेगळं सांगतो. मला घरी काम होतं म्हणून शाळेत सांगायचं आणि घरी सांगायचं अभ्यास दिला नाही म्हणून याचा परिणाम तुमच्या वैयक्तिक आयुष्यावर होतो. त्याच्यामध्ये आईवडिलांचंही काय जात नाही आणि कोणीचंही काय जात नाही. तर हा जो बारकाईचा अभ्यास आहे तो तुम्ही लक्ष देऊन केला पाहिजे. जसं जसं आपण वर्ष वाढवत जातोय, वर्ग आपला वाढत जातोय, त्या पद्धतीने आपल्या अभ्यासाची आलेल्या वेळेचा सदुपयोग करून निश्चितपणानं तुम्ही तुमचं नाव मोठं करायचा प्रयत्न करावा. तुमचं नाव मोठं केल्यामध्ये निश्चितपणे गावाचं नाव मोठं होत असतं आणि तुम्हाला शिकवायला जे काही मोठे होते आम्ही त्यांचं सुद्धा नाव मोठं होत असतं. तुमच्याकडून सुद्धा थोडी माफक अपेक्षा करतो. इथून पुढचा कालावधीमध्ये आपण चांगला अभ्यास करावा आणि व्यवस्थित अशा उच्च पदावर जाण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी करावा. सर्व शाळेतील सर्व शिक्षक बांधव मॅडम असतील, दिवशी मॅडम असतील आणि गेले सर असतील, कालावधी खूप कमी कालावधीमध्ये सहकार्य मिळालं. 2 तास माझा होता. नेहमी सतत चष्टमस्कारी करायचो. मग गावातील जेंट्स मंडळ असतील, महिला मंडळ असतील, कोणी आले तर सहज आपलं सहभागी 2 तास व्हावं. या सर्व 7 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. आणि याच्यामध्ये बोलत असताना माझ्याकडूनही काही चुकीचा एखादा दुसरा शब्द केला असेल सर्व ग्रामस्थांची पुन्हा एकदा माफी मागतो आणि माझे 2 शब्द संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शब्द फुटत नाही बोलण्यासाठी. 8 वर्ष सर्व्हिस राहिलेली आहे हे मी सांगू शकतो, परंतु आयुष्य किती आहे हे मला आणि जे माहित नाही त्यामध्ये जे माहित आहे त्यात मला जीवन जगायचं आहे. 1.5 वर्षापूर्वी या शाळेवर तुम्ही आलो. खरं येताना माझ्याही कपाळी एक कलंक लागलेला होता. माझी गावकरी तक्रार केली, पण ती तक्रार करत असताना विद्यार्थी संख्या केली होती आणि योगात माझी गावकरीशी भांडण झाली. त्यांनी तक्रार केली आणि तक्रार केल्यानंतर कमीपणाच्या शाळेवरचा शिक्षक हे मोठ्या शाळेवरती टाकायचा असं म्हटल्यानंतर मी ते गाव मागून घेतलं आणि घेतल्यानंतर त्या गावचा कधी होऊन गेलो हे मला असं कळलं. मित्रांनो, माझ्या जीवनामध्ये शिक्षणाचं महत्त्व अतिशय आहे. कारण माझ्या आई वडिलांनी फक्त आणि फक्त शिक्षणाला महत्त्व दिलं, संस्कार केले. ज्या गावसूच्या प्राथमिक शाळेमध्ये मी शिकलो त्या शाळेने मला संस्कार दिले. त्या शाळेचे उपकार मी घेऊन मी नंतर शिकत राहिलो, एक शिक्षक झालो आणि आज रोजी माझ्या घरामध्ये 3 डॉक्टर आहेत. शिक्षण छोटे छोटे विद्यार्थी बोलतो की मला मुलगी नाही, मला मुलगी नाही याची खरं मला मुलगी राहिली, परंतु एवढ्या मुली मला या गावामध्ये दिल्या याचा मला आणि येणाऱ्या काळामध्ये मी मला बोलता बोलतो तुम्ही जर शिकला मोठा अधिकारी झाला तर त्या ठिकाणी माझं नाव घेणार. ती विद्यार्थिनी किंवा तो विद्यार्थी कुणाचा विद्यार्थी आहे तर लांडगे सरांचा विद्यार्थी आहे, तो विद्यार्थी कुणाचा आहे तर अनपट सरांचा विद्यार्थी आहे, तो विद्यार्थी कोणाचा आहे, डोलारे सरांचा विद्यार्थी आहे, तो विद्यार्थी कोणाचा आहे, हेडी सरांचा विद्यार्थी आहे, तो विद्यार्थी कोणाचा आहे, दिलेली मॅडमचा आहे. पर्याय आमचीच त्रुटी होणार आहे आणि तुम्ही जर वाया गेलात तरी सुद्धा आमचीच बदनामी होणार आहे. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की काही होऊ द्या, एक वेळचं जेवण तुम्ही कमी करा, एक वेळचं जेवण थोडं कमी करा.
परंतु शिक्षणाला महत्त्व. आल्या ठिकाणी आल्या या मुलींना आम्ही ते दौरा आल्या दिसायला तर मी असा निवर्गट दिसत असलो तर मुलींच्या कारण मुलगी नसल्याचं दुःख नेहमी करतो मला असणार आहे. ती समोर आल्यानंतर तिच्या डोळ्यामध्ये अश्रू होते आणि तिचे अश्रू पाहिल्यानंतर माझे तिचे अश्रू तबांग नाही मला सुद्धा कळलं नाही. आणि क्षणार्धामध्ये ती माझ्यापासून दूर गेल्यानंतर मी आतमध्ये आलो तर डोळे नम झालेले होते. नशिबा नाही तुमची माझी त्या ठिकाणी आहे आणि तुम्ही भविष्यामध्ये निश्चित माझा मान सन्मान तुम्ही निश्चित ठेवा अशी अपेक्षा व्यक्त करतो. खरं तर मला या ठिकाणी नोकरी मला म्हणजे या ठिकाणी बदली होणं शक्य होतं परंतु शिवाजी पाटलाशी बोलत असताना मी बोलता बोललो बोलतोय शाळा हे परिवर्तनाचं ठिकाण बनवा तुम्ही. शाळा राजकारणाचं ठिकाण नाही किंवा शाळा हे मजा घेण्याचं ठिकाण नाही आणि जास्तीत जास्त मजा घेण्याचं ठिकाण मला आहे असं जाणवलं. कारण ते एक प्रकरण घडलं या ठिकाणी ते तक्रारदार आल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी कलेक्टरकडे जाणार आहे पण त्याच्या 2 दिवस अगोदर आमच्या वर्गामध्ये कोणतं पान थुंकलं मटेरियल थुंकलं होतं आणि मी ते सरळ म्हणत म्हणलो होतो तुम्ही कलेक्टरकडे जाताय ना निश्चित जा परंतु आमच्या शाळेमध्ये थोडं थुंकतात ते पण कलेक्टरला सांगा. ते माझी म्हणाले माझ्या शाळेचं काय संबंध आहे त्या शाळेत थुंकू आणखी काय करू. मग त्यामध्ये मला लक्षात आलं की शाळा फक्त हे मजा करण्याचं ठिकाण आहे असं माझ्या मनामध्ये आल्यानंतर मी दुसऱ्या दिवशी निर्णय बदलला परंतु या ठिकाणी बदललेला निर्णय हा खरंच चुकीचा आहे असं मला आज वाटायला नाही. कारण या गावकऱ्याचं प्रेम ज्यावेळेस तुमच्या समोर येईल त्यावेळेस आपला विरोधी नाही फक्त एक काम करा जेवण करा आपल्या शोध कमी करा आपल्या लेकरांना शिक्षणाचं शिक्षण द्या एवढंच या ठिकाणी विनंती करतो. आणि जाता जाता एक छोटस गीत याद रखना कभी अलविदा ना कहना रोते हंसते बस यूं ही तुम गुनगुनाते रहना कभी अलविदा ना कहना कभी अलविदा ना कहना